दीप्स किचनमध्ये मी दीपाली आपलं स्वागत करते। आज आपण फिश फ्राय बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला काय काय सामग्री लागते ते आपण पाहूया। 1 चमचा काळा मसाला घेतला मी, 2 चमचे धने पावडर घेतले, 2 चमचे लाल तिखट घेतले, 2 चमचे मी गरम मसाला घेतलाय, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ घेतले, 3 चमचे आले लसूण पेस्ट घेतली, 1 अंडा घेतले, 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले, 3 चमचे तांदळाची पिठी घेतली आणि अर्धा लिंबाचा रस घेतलाय। आता आपण फिशला मॅरिनेट करणार आहोत। मीठ घेते मी ते, जिरा पावडर, हळद, काळं तिखट, धने पावडर, लाल तिखट, गरम मसाला, अंड, कॉर्नफ्लॉवर, तांदळाची पिठी, लिंबाचा रस आणि हे आले लसूण पेस्ट। हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचे। हा मसाला सगळा आपल्या फिशला आपण लावून घेणार आहोत। छान मसाला लावून घेतलाय आपण फिशला। या प्रकारे मी सगळ्या फिशला मसाला लावून घेतलेला आहे। आता मी 15 मिनिटं फिश मॅरिनेट करायला ठेवणार आहे। आपला फिश मॅरिनेट झालेला आहे। 15 मिनिटं झालेत, फिश छान मॅरिनेट झालाय। आता आपण तो तळून घेणार आहोत। मी इथे एका कढईमध्ये कढईत तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालंय आपलं। आता आपण फिश तळून घेणार आहोत। कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाची पिठी घातल्यामुळे आपला फिश चांगला कुरकुरीत होणार आहे तळून। जास्त नाही टाकायचे, नाही तर तेलामध्ये फिश विरघळतो। म्हणून मी 4-5 टाकून तळत आहे। हे पहा, आपले फिश छान तळतायत। अजून तुम्हाला जर असे डीप फ्राय केलेले आवडत नसेल तर तुम्ही फिश शॅलो फ्राय पण करू शकता। आपले फिश झालेले आहेत। आता आपण काढून घेऊ टिश्यू पेपरवर। हे त्याच प्रकारे दुसरे फिश मी फ्राय करून घेणार आहे। आता आपले सगळे फिश फ्राय करून झालेले आहेत। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। हे पहा, मी फिश एका प्लेटमध्ये काढून घेते। पहा, आपले फिश तयार झालेत। आता मी वरतून थोडी कोथिंबीर घालून घेते आणि लिंबू ठेवते। कशी वाटली तुम्हाला माझ्या फिश फ्रायची रेसिपी? जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा। धन्यवाद।